एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। अजित पवार यांनी जोरदार टीका केलेली आहे युगेंद्र पवार यांच्यावर। मी इंग्लिश न येऊन सुद्धा बजेट सादर केलेला आहे, युगेंद्रांना साधा टिंब काढून दाखवा म्हणावं, असं थेट आव्हान अजितदादांनी दिलंय। मी इंग्लिश न येऊन सुद्धा बजेट सादर करतो, असं अजितदादांचं म्हणणं आहे। तर अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांना सणसणी टोला लगावलेला आहे। मी इंग्लिश न येऊन सुद्धा बजेट सादर करतो, युगेंद्रांना साधा टिंब काढून दाखवा म्हणावं, असा टोला अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांना लगावलेला आहे। पण दुर्दैवाने ती 89 ची निवडणूक 3च वर्ष टिकली। 89, 90 आणि 91 91 सरकार पडलं तिथलं, त्याच्यावर निवडणूक 91 लागली। पुन्हा माझं काम चालू होतं, तुम्ही पुन्हा आग्रह केला की साहेब माझं तुमचं ऐकलं, आता पिंपरी चिंचवड म्हणताय, दौंड म्हणताय, इंदापूर म्हणताय, शिरूर म्हणताय, पुरंदर म्हणताय, बारामती म्हणताय, आता तरी त्याला त्यांनी जरा 7-10 वर्ष आता काम केलेलं, मग साहेबांनी मला उमेदवारी दिली, तुम्ही निवडून दिलं। आता तर काही लोक काम नाही काम करायला लागले की लगी आमदारकीलाच त्यांना स्वप्न पडायला लागले। आणि नाही जाऊ द्या, तो इंग्लिश बोलता येत नाही, मराठी बोलता येणार, मला इंग्लिश बोलता येऊ किंवा न येऊ, मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय। आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतोय। 6.5 लाख कोटी, त्याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवत 6.5 लाख